नमस्कार. जय मल्हार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय मल्हार. सर्व प्रेक्षकांचा आजच्या यशवंतांचा गुणगौरव या कार्यक्रमामध्ये मी विजय गोपणे मनापासून स्वागत करतो. आपल्या धनगर समाज जागृती चॅनलच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक असतील, गुणवंत असतील, स्पर्धा परीक्षातील यशस्वी झालेले विद्यार्थी असतील, सर्वांचाच आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतो की ज्याच्यामुळं आपल्या समाज बांधवांना आपले गुणवंत माहीत व्हावेत, त्यांचे परिश्रम माहीत व्हावेत. त्याचसोबत यांनी ज्या पद्धतीनं कष्ट केलं ते महाराष्ट्रातील इतर बांधवांनी देखील एक कष्ट करण्यासाठी त्या युवक असतील, युवती असतील, विद्यार्थी असतील, सर्वांनाच एक प्रेरणा मिळावी या दृष्टीने असे कार्यक्रम आपण चॅनलच्या माध्यमातून घेत असतोय. आज आपल्यासोबत जो कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेली आपली भगिनी कुमारी राधिका पांडुरंग नायपुडे ही आपल्यासोबत आहे, कारण की 10वीचा निकाल लागलेला आहे नुकताच. आणि 10वीचा निकाल लागल्यावरती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गुणवंत समोर आलेले आहेत. या ठिकाणी आपल्या धनगर समाजाची मजुराची कन्या जिचा एक पालक हयात नाही अशा आपल्या भगिनीने 92% मार्क्स मिळवलेले आहेत. आणि मग तिचा जो काही एकूण प्रवास आहे संघर्षाचा, मजुराची कन्या जगण्यासाठीचा संघर्ष आणि त्याच्यातून मिळवलेलं यश हे नेमकं कसं आहे, काय आहे, हे सगळं आपण त्याचा प्रवास जाणून घेणार आहोत. प्रथमतः मी राधिकाचं या ठिकाणी अभिनंदन करतो की तिला 92% मार्क्स मिळालेले आहेत. विशेषतः मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल, इंग्लिश असेल या विषयात अतिशय चांगले मार्क्स तिला मिळालेले आहेत. प्रथमतः तुझं राधिका अभिनंदन. थँक्यू सर. आणि तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर माझं नाव माझं मला असं समजलं की तुझे एक पालक जे आहेत ते हयात नाहीत, बरोबर ना? आई 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 सर आई हा, पालक तेच नाही. म्हणजे एक आई तुमची हयात नाही तरी तुम्ही ही सगळी मेहनत केली, घरचा सगळं बघत बघत तुम्ही हे सगळं अभ्यास केलेला आहे. 10वीच्या परीक्षेत जे यश मिळवलं हे सगळं अडचणी असताना त्याबद्दल तुमचं प्रथमतः अभिनंदन. तुम्हाला तुमच्या वडिलांना 92% मार्क्स मिळाल्यावरती कसं वाटलं? त्यांना खूप आनंद झाला आणि आनंद त्यांना झाला. अभिमान वाटला. माझ्या मुलीने एवढे मार्क्स स्कोर केले बा आणि पहिला क्रमांक मिळवला. ओके. तुमच्या तसं बघायला गेलं तर तुम्ही सगळे तळेगाव जळगावचे, बरोबर ना? हो हो चाळीसगाव मधलं तळेगाव, जिल्हा जळगाव हो या ग्रामीण हो भागातून तुम्ही एवढी सगळी तयारी केली. हो. घर सगळं बघत, वडिलांना मदत करत, ही सगळी हालाकीची परिस्थिती असताना नेमका तुम्ही अभ्यास कसा करा, कसं नियोजन केलं अभ्यासासाठीचं? सर्वप्रथम मी ना माझा 10वीचा अभ्यास जो होता तो मी 9वीची परीक्षा चालू असताना म्हणजे मार्च मध्ये सुरू केला. आणि तिथून मी समर्थ क्लासेस मध्ये ट्युशन लावली. त्या सरांना मला खूप सहकार्य केलं. मी रोज डेली 3-4 तास अभ्यास करायची. त्यामध्ये मॅथ, सायन्स यावर मी विशेष लक्ष दिलं. त्यानंतर आपले जे लँग्वेजचे विषय होते त्यांच्यामध्ये रायटिंग म्हणजे कसं लिहायचं, निबंध कसं लिहायचा, कविताचं काव्यसंग्रह काय, हे सर्वांबद्दल मी अभ्यास केला आणि नियोजन केलं. आणि रोज म्हणजे काय काय व्हायना रोज मी डेली 2 किंवा 3 किंवा 4 तास मी रोज अभ्यास करायची आणि रिव्हिजन करायची. काल मी काय वाचलं, काय लिहिलं याबद्दल मी रोज रिव्हिजन करायची. तुमचे वडील काय करतात? शेती करतात. अच्छा. तर एकूण आपले सगळे शेती बघत असताना त्यांनी तुम्हाला अभ्यासासाठी अशी विशेष तुमच्याकडनं काय तयार करून घेतली का, वेळ दिला का? हो. नाही, मी स्वतः अभ्यासासाठी प्रिपेअर करायची. घरच्यांकडून काही म्हणजे ते सांगायचे नाही की तू अभ्यास कर, असं कर तसं कर, पण मला स्वतःला वाटायचे की माझे आई वडील कष्ट करतात ते पण माझ्यासाठी, मी ना सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग मी स्वतःच्या मनाने अभ्यास करायची आणि त्यांच्याकडून काही एवढं हे नव्हतं की तुला एवढंच पाडायचे तेवढंच पाडायचे, बाळा तुला तेवढं करायचं तेवढं तू करू शकते, असं त्यांचं म्हणणं. अच्छा. तर वर्षभर मध्ये जो तुम्ही सर्व अभ्यास केला त्या अभ्यास करताना काय तुम्ही ग्रुप केला होता का अभ्यासासाठी? ही सगळी नाही तयारी नाही करत असताना अडचणी नाही काय मी काय आल्या अभ्यास करत असताना? हा? काय ही सगळी तयारी करत असताना काय काय अडचणी आल्या? अडचणी तर सर्वप्रथम मला सायन्स मॅथ मध्ये थोडीफार आली आणि टाइम कमी पडायचा. शेतीत शेतीत लक्ष करायला लागायचं. त्यानंतर घरचे काम,
आणि मग मी संध्याकाळी जेवढा टाइम उरायचा त्यामध्ये मी अभ्यास करायचे. अच्छा. हे सगळं व्यवस्थापन करत करत तुम्हाला आपण बघितलं असेल की शहरी भागातील किंवा ज्यांच्याकडे चांगले पालक आहेत, ज्यांचा इन्कम सोर्स चांगला आहे, असे पालक आपल्या ट्युशन्स लावतात, शिकवतात, सगळी तयारी करून घेतात. काय काय पालक तर मी असे पाहिले की जे आपल्या मुलांसोबत राहतात आणि त्यांची सगळी तयारी करून घेतात. त्यांना देखील एवढ्या कष्टानं एवढे मार्क्स पडत नाहीत असं मी अनुभवलेलं आहे. तरी देखील आपण स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या तयारीवरती ही चांगले मार्क्स मिळवले आहेत. याच्यासाठी सहकार्य जे आहे तुम्हाला या सगळ्या शैक्षणिक तयारीसाठी, अभ्यासाच्या तयारीसाठी, परीक्षेसाठी कोणी कोणी सहकार्य केलं? समर्थ अकॅडमीचे जे ओनर आहेत समाधान खरात सर, त्यांनी मला इनकरेज केलं की तू करू शकते. त्यानंतर माझे काका जे की माझे सपोर्ट सिस्टम म्हणून माझ्या मागे उभा राहतात, त्यांनी मला खूप मोटिवेट केलं की तू अभ्यास कर. त्यानंतर माझे मित्रमंडळ आणि शाळेकडून सुद्धा खूप सपोर्ट होता. शाळेतील शिक्षकांनी पण फार चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं तुम्हाला? हो 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 अच्छा. शाळेत पण तयारी करून घ्यायचे का? हो, ते घ्यायचे. ते मला म्हणजे स्पेशली समजावायचे की तुला हे जमत नाही तर आम्ही शिकवून देतो, आणि ते प्रॅक्टिस पण घ्यायचे स्पेशली. काय दडपण वगैरे होतं का अभ्यासाचं, की आपली परिस्थिती अशी आहे, आपण कष्ट करणारे सगळे माणसं, आणि मग आपल्या ह्या सगळ्या अभ्यासक्रमावरती या कष्टाचा काय परिणाम व्हायचा का, वेळ मिळायचा का, कसं काय काय त्याच्यामध्ये नियोजन होतं तुमचं? सर, मला सगळ्यात मोठी अडचण ती म्हणजे आर्थिक परिस्थिती माझी नव्हती. मला म्हणजे अभ्यासाचे रिसोर्स विकत घ्यायला पैसे नव्हते, तर मी माझ्या मैत्रिणींचे जे अपेक्षित होते ते मी घ्यायची आणि ते वाचायचे. म्हणजे मी स्वतःचे अपेक्षित घेतलेच नव्हते. आणि समाधान सर जे होते त्यांना मला रोज प्रॅक्टिस घ्यायची आणि तेच त्यांची पुस्तकं द्यायचे वाचायला, लिहायला. अच्छा. आता ही 10वी झालं, 10वीत चांगले मार्क्स मिळाले, आता पुढचं काय, पुढे काय करणार आहे? अं, मला एमपीएससी करायची. एमपीएससी तयारी करायची? हो हो. मग ऍडमिशन कुठे घ्यायचं काय असं ठरलंय का? कारण की आता लगबग सुरू झाली सगळीकडे ऍडमिशन घेण्यासाठीची. तर मी चाळीसगाव मध्ये घेणार सायन्स मध्ये. सायन्सला घेणार आहे? हो हो. अच्छा. काय एमपीएससी होऊन काय व्हायचे स्वप्न आहे? मला पैसा व्हायचा. काय व्हायचे? पैसा आहे. पीएसआय? पीएसआय व्हायचे? हो. अच्छा, म्हणजे तसं कोणी नातेवाईक पीएसआय वगैरे आहे म्हणून व्हायचे, की एक स्वतःहून नाही व्हायची नाही इच्छा आहे? नाही, आमच्या घरात कोणीच पैसा आहे नाही, म्हणजे कोणीच जास्त शिकलेले पण नाही. अच्छा अच्छा अच्छा. वडिलांचं काय शिक्षण आहे? ती शिकेलच नाही. शिकलेलेच नाही? तर न शिकता देखील तुम्हाला शिकवण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे. तर हो. पुढील काळामध्ये अधिकारी व्हावं, की स्वतःचं स्वप्न आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही झटाल हीच अपेक्षा तुमच्याकडनं आम्ही सर्वच जण व्यक्त करतो. आता जी पाठीमागं अभ्यास करणारी आहेत, पुढच्या आता एक्झाम देणारे आहेत, पुढची 10वीची बॅच असेल किंवा अजून पाठीमागे जे कोणी असतात, त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की त्यांनी अभ्यासावर भर दिला पाहिजे. काही असो पण आपण रोज 1-1.5 तास का होईना अभ्यास करायला पाहिजे. असं नाही की 10 तासच अभ्यास करा, 5 तासच अभ्यास करा. 2 तास का होईना किमान अभ्यास करायला पाहिजे. आणि काल आपण जे वाचलं लिहिलं त्याची रिव्हिजन करायला पाहिजे. अच्छा. ज्यामुळे की आपलं जे मागचं आहे ते सगळं आठवतं. बऱ्याच मुली अशा पाहिल्या आपण की परिस्थितीमुळे त्या शिकू शकत नाहीत. तर तशा शिकू न शकणाऱ्या मुलींसाठी विशेषतः त्यांना, त्यांच्या पालकांना तुमच्याकडनं एक संदेश द्यायचा असेल, की अशा पालकांना जे मुलींना शिकवण्यासाठी पुढे येत नाहीत किंवा मुलींच्या शिक्षणाकडे, शिकवण्याकडे दुर्लक्ष करतात, अशा पालकांना काय संदेश द्याल तुम्ही? तुमचे वडील आहेत का सोबत? नाही नाही, काका आहे. नाहीत का? अच्छा. हो. काय संदेश द्याल अशा पालकांना? माझ्याकडून अशा पालकांसाठी एकच संदेश आहे की त्यांनी मुलींना शिकवायला पाहिजे. त्या सुद्धा काही ना काही करू शकतात. आजकालचे जे लोक आहेत ते मुलींना म्हणजे समान वागणूक नाही देत, की मुलगा दिवा असतो आणि मुलगी काय दुसऱ्याच्या घरी जाते. पण मुलीलाही तेवढं समानता द्यायला पाहिजे आणि तिलाही तेवढं शिकवायला पाहिजे. जेवढं आपण मुलाकडून अपेक्षा ठेवतात तेवढ्या मुलीकडून ठेवायला पाहिजे. 31 तारखेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असते. हो अहिल्यादेवींच्या बद्दल तुम्हाला माहित आहे का? हो, त्या म्हणजे खंडेराव होळकरांच्या
सून होत्या. मल्हारराव होळकरांची सून, एक लोककल्याणकारी राज्यकर्त्या, प्रशासक, त्यांनी खूप न्यायदानाचं मंदिरं काम बांधली. उत्कृष्ट. आणि त्यांच्याही आयुष्यात अनेक संघर्ष आले होते. त्या संघर्षावरती मात करून त्यांनी यश संपादन केलेलं आहे. आज आवर्जून मला उल्लेख करायचा आहे, कारण की आपण अहिल्या कन्या म्हणतो. त्याच्यामध्ये त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही यश संपादन करावं, तुमचं देखील करिअर घडावं. स्पर्धा परीक्षेत PSI नव्हे तर मी तर म्हणतो की तुम्ही उपजिल्हाधिकारी पदापर्यंत जावं, उपजिल्हाधिकारी व्हावं आणि आपल्या कुटुंबाचं असेल, आपल्या परिसराचं, आपल्या समाजाचा नावलौकिक करावा, अशी मी आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या या मिळालेल्या यशाला तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला दोघांनाही मी शुभेच्छा देतो की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं खडतर प्रवासात यश संपादन केलेलं आहे. तुम्ही चांगलं शिक्षण जरूर घ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करा आणि हाच तुमचा लढण्याचा बाणा जो आहे तो तुम्ही कायम करा, असं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. महाराष्ट्रातील तमाम सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, चांगलं शिकवा. स्पर्धात्मक जगामध्ये शिक्षण फार महत्वाचं आहे. शिकले तर आपण सगळे पुढे जाणार आहोत आणि म्हणून शिक्षण तेवढंच व्हॅल्युएबल आहे. समाजातील सर्वांनी आपली मुलं मुली या दोघांनाही चांगलं शिक्षण द्या, चांगल्या दर्जाचं शिक्षण द्या. भले तर 1 एकर विका, परंतु आपल्या मुलांना शिकवायची तयारी आपण ठेवली पाहिजे. कारण शिकलं तरच आपण सगळेजण पुढे जाणार आहे, समाज पुढे जाणार आहे आणि शिकलेला समाज नेहमी प्रगतीच्या वाटेनं जात असतो. तर आपल्याला हा आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि जे आपल्यातले समाजात बरेच मजूर आहेत, कारण की समाजामध्ये मागासलेपण प्रचंड आहे, मजूर आहेत, रोजगारी आहेत, मेंढपाळ आहेत, आपल्यातले ही सगळ्यांची संख्या जास्त आहे. त्याच्यातून अशा पद्धतीनं यश मिळवणं हे निश्चितच अभिमानास्पद आहे. म्हणून तुला या ठिकाणी राधिका शुभेच्छा आहेत तुझ्या भविष्यासाठी, उज्ज्वल करिअरसाठी सर्वांच्या वतीनं. वेळ दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सर्वांनी कमेंट करून कळवा की हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी विनंती करतो की धनगर समाज जागृती चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. या ठिकाणी हा कार्यक्रम मी थांबवतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयासह संध्याकाळी 9 वाजता. धन्यवाद. धन्यवाद.